ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास आणि परिश्रमाची गरज. तालुका कृषी अधिकारी अजय वाढे. दी न्यू इरा हायस्कूलमध्ये 10वी-12वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. विद्यार्थ्यांना जीवनात ध्येयपूर्ती करायची असेल तर प्रत्येकाने आपला आत्मविश्वास वाढवून कठोर परिश्रम केले पाहिजेत, असं मौल्यवान मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी अजय वाढे यांनी स्थानिक दी न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित इयत्ता 10वी आणि 12वीच्या निरोप समारंभामध्ये विद्यार्थ्यांना केला आहे. दी न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद येथे वर्ग 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचं आयोजन बुधवार 21 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणामध्ये करण्यात आलं होतं. शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील हा एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा तालुका कृषी अधिकारी बुलढाणा अजय नामदेव वाडे उपस्थित होते. तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक शेख सलीम, पर्यवेक्षक अंकरराव तायडे व पर्यवेक्षक प्राध्यापक सुहास वाघमारे आणि मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मान्यवरांचं स्वागत आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं शाळेच्या प्रयोगशाळेसाठी आवश्यक वैज्ञानिक उपकरण व रसायन तसेच ग्रंथालयासाठी उपयुक्त शैक्षणिक व संदर्भ पुस्तकं भेट देण्यात आली. ही भेट विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, कृतज्ञता आणि ऋणानुबंध जपण्याची भावना दर्शविणारी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक शेख सलीम यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची प्रमुख अतिथी यांचा परिचय तसेच सराव परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक मंगेश गिरे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ भुजबळ यांनी केले. भगत सरांनी 35 मार्क्स एवढे पोरा जेवढे उभे केले आणि त्या 35 मार्कच्या पोरांना जे धुरधुर धुतलं मग तेव्हा समजलं की आपलं काही खरं नाही. मग त्यानंतर थोडा अभ्यास करत आलो. मग नंतर आशिष सर नवीन जॉईनिंग आले होते तेव्हा मी जेव्हा 7व्या वर्गात होतो, तर मला वाटतं 2008 का 9ला तुम्ही जॉईनिंग केलेलं. मग सर आले. सरांची शिकवण्याची पद्धत सायन्स एकदम टॉप. सर आम्हाला लिहून द्यायचे, मग ते आम्ही वाचायचो आणि सगळ्या गोष्टी सांगायचे. मग नंतर असं करत मी त्या सायन्समध्ये 97 मार्क्स पर्यंत गेलो 35 पासून. ठीक आहे. मग जनरली असं प्रत्येक विषयाचं मग इतिहास माझा होता फेवरेट सब्जेक्ट. इतिहास मध्ये नेहमी आउट ऑफ गुगलमध्ये आउट ऑफ असायचे, असं म्हणजे आवड होती इतिहासाची. मग असं करत 10वी झाली. 10वी झाल्यानंतर बरेच मित्र गेले अकोला, मी एकटाच इथं राहिलो. मग परत असंच किती अकोल्यात गेले, तिथं काय